नमस्कार. मी तुषार डवंगे आज पुन्हा एकदा तुमच्या समोर एका खेळाडूला घेऊन येत आहे. 1966 ला या क्रिकेट वेड्या मुंबईमध्ये जन्मलेल्या या खेळाडूंनी विवेक विद्यालय आणि दालमिया कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. गोरेगावच्या केम्ब्रिज संघाला टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूंनी मुंबई युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा प्रतिनिधित्व केलं. मुंबईतल्या नामवंत क्लब्सला ए डिव्हिजन क्रिकेट खेळताना बऱ्याच चॅम्पियनशिप सुद्धा त्याने जिंकवून दिल्या. बोरिवलीच्या नर्मदा अर्जुन संघामध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला. मुंबई क्रिकेटमध्ये विभिन्न रोल करणाऱ्या या खेळाडूंनी MCA पर्यंत आपली मजल मारली. He has been associated with Mumbai Cricket Association for different roles. He was manager for boys cricket under 14, under 19. He has been selector for Mumbai women's cricket. He has been coach for Mumbai women's cricket. एवढ्या सर्व अचीवमेंट्स मुंबई क्रिकेटमध्ये करणाऱ्या या खेळाडूला खरं म्हटलं तर ऑलराऊंडरच म्हणावं लागेल. And to achieve all this, you have to be none other than श्रीकांत दादरकर. नमस्कार श्रीकांत दादरकर, and thanks a lot for joining me. नमस्कार तुषार. तुम्ही खूप डिफरंट रोल्स मध्ये काम करत आलेला आहात आणि सगळ्या रोल्स मध्ये तुम्ही यू हॅव रीच्ड अ पिनॅकल ऍक्च्युअली. तर काय सांगाल तुमच्या जर्नी बद्दल? कशी तुमची बिगिनिंग होती आणि कसं तुम्ही सुरुवात केली? माझी सुरुवात जर सांगायला झाली तरी म्हणजे माझ्या घरच्यापासूनच. वडील पण माझे चांगले क्रिकेट खेळत होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये हॅरी शिल्ड आणि गाय शिल्ड ते खेळलेले आहेत. तसं मग घरीच क्रिकेटचं हे भरपूर होतं. लहानपणापासूनच मी क्रिकेट, मग टेनिस बॉल क्रिकेट खेळायला, त्यांच्या मॅचेस बघून बघून स्वतः आपली जर्नी चालू केली. तुमच्या टेनिस क्रिकेटच्या जर्नी बद्दल काही सांगाल का? टुर्नामेंट जेव्हा चालू झाले ते 20-20 ओव्हर्सच्या टुर्नामेंट चालू झाले, तेव्हा सकाळी एक मॅच व्हायची जी 1 वाजता, मग लंच व्हायचा आणि मग दुपारी एक मॅच व्हायची. असे 20-20 ओव्हर्सचे झालं. मग 20 ओव्हर्स नंतर हळूहळू करता करता 12 ओव्हर्स खेळायला लागलो, 12 ओव्हर्स. आणि 12 ओव्हर्स नंतर मग आपण पुढे जाऊन 8 ओव्हर्सच्या टुर्नामेंट झाल्या. मग त्या 2 सॅटर्डे संडे मध्ये त्या टुर्नामेंट्स व्हायच्या. असे करत करत 8 ओव्हर्स पर्यंत टुर्नामेंट्स मी. ओके श्रीकांत, तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट केम्ब्रिजला खेळलात, गोरेगावातल्या संघातला, नंतर नर्मदा अर्जुनला खेळलात. काय सांगाल त्या अनुभवाबद्दल? केम्ब्रिज क्रिकेट टीम ही आम्ही स्वतःहून चालू केलेली. तेव्हा आम्ही जेव्हा गोरेगावला होतो, मी जेव्हा आझाद क्रीडा मंडळच्या इकडे राहत होतो गोरेगावला, तिकडे आमच्याकडे एक सिलेक्टेड 11 करून तिकडे एकदम स्टार स्टडेड टीम असायची. तर त्या स्टार स्टडेड टीम मध्ये पहिले 1-2 राऊंड आम्हाला खेळायला मिळायचे आणि मग नंतर काय व्हायचं की क्वार्टर फायनल, सेमीफायनल मध्ये चांगले प्लेयर्स यायचे. अजित पुत्रन यायचा, रम्या नार्वेकर यायचे, मोठे जे प्लेयर्स होते ते सर्व खेळायला यायचे. कबड्डी ब्रदर्स होते, देशपांडे, आबा देशपांडे, विनोद देशपांडे, हे सर्व तिकडे खेळायला. ते गावकर होतं त्यामध्ये सिलेक्टेड, मग ते खेळायला यायचे आणि त्यामुळे आम्हाला मिळायचं नाही क्वार्टर फायनल नंतर खेळायला. म्हणून आम्ही काय केलं, हा जो केम्ब्रिज क्रिकेट क्लब हा आम्ही स्वतःहून मिळून चालू केला आणि मग आम्ही टुर्नामेंट मध्ये एंट्रीज टाकायला लागलो. फर्स्ट टाइम आम्ही त्याची एंट्री आदर्श विद्यालयाच्या इकडे आम्ही एक नाईट क्रिकेटला टाकली आणि फर्स्ट इयरच म्हणजे आम्ही त्या टुर्नामेंटला आम्ही रनर्स अप झालेलो. श्रीकांत, मुंबई क्रिकेटला उंचीवरती नेणारे तुमच्या बरोबर खेळलेले आणि तुमचे फेवरेट असे काही प्लेयर्स ज्यांची नावं आम्हाला ऐकायला आवडतील? तसं बघायला गेलं की आपण म्हणजे आमच्याबरोबर आमचे जे रोल मॉडेल असं आपण बोलू शकतो की जे टेनिस बॉल खेळून पुढे जाऊन इंडिया खेळले, असे आमचे अजित पै होते. असे भरपूर क्रिकेटर्स होते. इव्हन ॲबी कुरिविला हॅज ऑल्सो प्लेड टेनिस बॉल क्रिकेट. नरेश चुरी होता जो आमच्याबरोबर खेळत होता. अनफॉर्च्युनेटली ही कुडंट प्ले फॉर इंडिया. लालचंद राजपूत सरांना पण मी टेनिस बॉल खेळताना, चंद्रकांत पंडित सरांना पण टेनिस बॉल क्रिकेट खेळताना बघितलेलं आहे. रामनाथ पारकर पण टेनिस बॉल क्रिकेट खेळायचे. पण हे आमच्या वेळेचे असे रोल मॉडेल की जे टेनिस बॉल क्रिकेट पण खेळायचे, त्यांच्याकडे आम्ही बघून भरपूर काही शिकलो. आणि जर टेनिस बॉल आमच्याबरोबर खेळणारे सर्व प्लेयर्स बघितले तर महेंद्र इंगळे होता, तेव्हा राजू मालवणकर होता, चंद्रकांत वैद्य ज्याला आम्ही डेम्या बोलतो तो होता, नंतर उमेश मांजरेकर होता, दीपक शाह होता, बाबू पेडणेकर होता, है ना, शंतनू गायचोर होता, पॅडी मसूरकर चांगला एक लेफ्ट आर्म स्पिनर होता जो गणेश गल्लीला खेळायचा, विवेक कदम होता आमच्याकडे जो तिलक चौला खेळायचा, जग्गू राणा, तुमचा नाबर,
शशी ब्राईटला खेळायचे. हे सर्व प्लेयर्स होते ज्यांनी म्हणजे जे आमच्या बरोबर खेळले आणि ज्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. नंतर नवीन टीम झाली, त्याच्यामध्ये चंद्रकांत शिंदे होता, करुणा कोटलीन होता, आमचा अजय वांतेकर होता. हे 4-5 जण नंतर मग हे आमच्या पुढच्या पिढीतले प्लेयर्स तयार झाले होते. भरत लोहार होता त्यांच्यामध्ये, राहुल 11 मध्ये. हे नंतरचे पिढीतले प्लेयर आमचे. नाही, खरंच खरंच खूप खूप मोठी नावं आहेत ही. आणि त्याच्यात अजून एक नाव मला वाटतं श्रीकांत दादरकर सुद्धा होता. तुमच्या अशा टुर्नामेंट्स मधल्या काही एखाद्या दुसऱ्या इनिंग्स आम्हाला ऐकायला खूप आवडतील. मॅचलेस बरोबर आम्ही एक मॅच खेळत होतो, म्हणजे ही खूपच म्हणजे मला आठवणीत राहील अशी आणि मनाला लागणारी एक टुर्नामेंट होती आणि त्याची आम्ही सेमीफायनल खेळत होतो. श्रीकांत, 1 मिनिट होल्ड करा. हाय. हॅलो. सो हिअर ही कम्स द ग्रेट शंतनू वायचूर. हाय 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 तुषार, हाय. शंतनूचीच आता मी एक गोष्ट सांगत होतो. तर आता शंतू, थँक्यू व्हेरी मच जॉईन करण्यासाठी. द ग्रेट शंतनू गायचूर, मुंबई टेनिस क्रिकेटचा विविन रिचर्ड ज्यांना म्हटलं जातं, शंतनू गायचूर. तर दुसरा रिचर्ड समोर बसलाय. ओके. तर आम्ही श्रीकांत बरोबर गप्पा मारत होतो आणि एका मॅचचा इन्सिडेंट ते आम्हाला सांगत होते, एक किस्सा सांगत होते. तर मला वाटतं ते त्यांच्या तोंडूनच आपण तो किस्सा ऐकूया एकदा. श्रीकांत, सांगा. आपण एकदा आझाद क्रीडा मंडळाला एकदा सेमीफायनल खेळतो. परेश बॉलिंग टाकवतं, मला अजूनही आठवतंय. आणि जितू इंग्लंड एक 2चा शॉट मारला, 2 रन झाले. 4 बॉल 18 रन हवे होते. 4 बॉल 19 रन होते. सॉरी, 4 बॉल 19 रन हवे होते. आणि सेकंड बॉलर जितूनी वरती मारला, मी म्हणजे स्ट्राईक चेंज झाला, तो आउट झाला. आणि शेवटी मग अशी पोझिशन आली की 4 बॉल मला आपल्याला 19 रन हवे आहेत करून. त्या 4 बॉल 19 रन हवे असताना परेशला मी पहिला 6 मारला मिड ऑनला, दुसरा 6 मिड ऑनला, तिसरा 6 मी मारला त्याला मिड विकेटला. आणि शेवटी एका बॉल 1 रनला ती मॅच आली. तू विकेट किपर होता, परेश बॉलिंग टाकवता. मला माहिती नाही तू त्याला काय सांगितलं असेल की नाही असेल, माहिती नाही. पण घाबरला. आणि माझ्यासमोर पण विभा रनिंग साठी आलेला. विभानी मला येऊन सांगितलं, बाबा तू फक्त एक धकल आणि एक रन काढ. आणि त्या परेशनी बॉल टाकला, तो एकदम शॉर्ट पडला आणि मी धकलायला गेलो. स्लाइड स्लिपपैकी एक म्हणजे फर्स्ट स्लिपच्या जवळजवळचा तो कॅच काढला आणि ती मॅच आम्ही एका विकेट साठी हरलेलो. एक आठवण मला सांगायची आहे. आणि तुषार, नाही, श्रीकांतची खासियत काय होती माहितीये का तुला तुषार? श्रीकांत बॅटिंगला फक्त शेवटच्या 2 किंवा 2.5 ओव्हरलाच जायचा, जेव्हा मॅच लांब गेली आहे. म्हणजे 2 ओव्हर 26 पाहिजे, 30 पाहिजे. आणि श्रीकांतने अशा कित्येक मॅचेस आहेत ते जिंकून दिलेत. केम्ब्रिजला, नर्मदा अर्जुनला. हे खास वैशिष्ट्य होतं श्रीकांत. ग्रेट 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 ग्रेट. ओके. श्रीकांत, काय म्हणाल शंतू बद्दल? शंतू बद्दल आता शंतूला जर आठवत असेल तर मला माहिती आहे, शंतू जेव्हा म्हणजे लहान नाही, म्हणजे थोडं यंग स्टेज मध्ये असताच आम्ही त्याला गोरेगावला मॅच खेळायला बोलवलं. नरेश शानभग त्याला आमच्याकडे घेऊन आलेला आणि तो आमच्या टीम मध्ये पण खेळलेला आहे तेव्हा. आणि त्यानंतर तो मग त्यांची ती डीएन रोडची टीम होती आणि मग मॅचलेसला तो खेळायला लागला, एवढं मला माहिती आहे. पण व्हॉट अबाउट संतूचं क्रिकेट जर तू बोललास तर म्हणजे जे क्रिकेटिंग स्ट्रोक्स आहे, कव्हर ड्राईव्ह आहे, स्क्वेअर कट आहे, ऑन साइडला खेळणं आहे, हे म्हणजे जे क्रिकेटिंग स्ट्रोक्स तो बॅटिंग करायचा. आणि एक होतं त्याचं की मॅच खेळताना एकदम व्हेरी डिसेंट आणि एकदम शांत स्वभावाचा मुलगा. कधी मला तरी ते अजून वाटत नाही कधी त्यांनी कोणाशी म्हणजे ग्राउंड वरती काय कुठे भांडण केलं असेल किंवा काय केलं असेल. त्याचा एकदम सायलेंट परफॉर्मर होता एकदम तो. आणि मॅच शेवटपर्यंत घेऊन जाण्याची म्हणजे जिंकेपर्यंत खेळण्याची ही त्याची जी एक क्वालिटी होती ती मला खूप आवडायची. लेदर बॉल पण क्रिकेट आम्ही एकत्र पार्कोफिनला खेळलोय, त्यामुळे त्याचा तो फायदा त्याला लेदर बॉलला पण होता आणि तिकडेही तो चांगला परफॉर्मन्स करत होता, एवढं मला नक्कीच माहिती आहे. आणि एकदा त्यांनी माझ्या मते पण एवढं माहिती आहे की 7वा 8वा नंबर जाऊन एकदा टाइम्सला 100 पण केलेले ते, एवढं पण मला माहिती आहे. आणि तेव्हा त्यांच्याकडे चांगले चांगले म्हणजे रणजी ट्रॉफी प्लेयर्स होते. माझ्या वाटते रणजी ट्रॉफी आणि अमोल मुजुमदार, निलेश कुलकर्णी जो टेस्ट पण खेळला आहे. आणि मला वाटते सुशांत मांजरेकर होता आणि राजेश वर्मा, असे ह्याचे असताना पण ते 100 रन केले होते शेवटी 8वा जाऊन. ग्रेट ग्रेट ग्रेट. शंतू, तुम्ही काहीतरी सांगत होतात.
तुषार अजूनही तुला वैशिष्ट्य सांगतो श्रीकांत त्यावेळेला एक हा. नंबरचं फिल्डिंगला श्रीकांतकडे बॉल कॅच वगैरे तर चान्सच नाही, पण असे तुम्ही फिल्डिंगला वगैरे टायगर त्यावेळी एक नंबर होता, एक नंबर. श्रीकांतने भरपूर मॅचेस नर्मदा अर्जुन केम्ब्रिजला भरपूर मॅचेस जिंकून दिले एकट्याने. म्हणजे अशा मॅच जिंकवल्यात की असं वाटणार ही मॅच आता जिंकेल म्हणून. अशा वेळी जाऊन त्याने छगे वगैरे, म्हणजे कसं ते बोलतात ना विस्फोटक फलंदाज, असं श्रीकांत जाधवचं वैशिष्ट्य होतं. आणि त्यावेळेचा त्या सफेद बॉलला एमआरएच्या बॉलला बाहेर मारणं सफेद बॉल ते हा एकदम क्रेडिटेबल होतं, चान्सच नाही. ग्रेट बॅटिंग मजा यायची मॅच बघायला. आम्ही असं ऐकलंय की म्हणजे मुंबईमध्ये प्रवीण आमरे नंतर श्रीकांत दादरकर हे दोघेच एवढे जोरात बॅट आपटायचे, खरं आहे का तू काय सांगाल? ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट खरी आहे एकदम. दुसरी गोष्ट म्हणजे शंतूनी आमच्यासाठी मागे असं पोझिशन कधीच सोडली नाही. फार क्वचितच पोझिशन अशी यायची की आम्हाला बॅटिंगला जायला लागेल तेव्हा. नाही श्रीकांत सारखा बॅट्समन होणं शक्य नाहीये. आता जे लेटेस्ट तुषार, आता लेटेस्ट सांगू खबर. हॅलो तुषार, आत्ताच अबाव 50च्या टुर्नामेंटला श्रीकांतने जाऊन एकावर अजितला मला वाटतं 4 6 मारल्या. हो, मी पण हे ऐकलंय, मला कालच 4 6 एकावरला 6 मारल्या. आणि मी ती बघवतो मॅच. अरे वा, मी बघवतो ती मॅच. थँक्यू सर. ओके तुषार, चलो थँक्यू शंतू, बाय. ओके चल श्रीकांत. येस बाय. थँक्स. तुम्हाला वाटतं टेनिस क्रिकेट हे इम्पॉर्टंट आहे किंवा हा पाया आहे माणसाला क्रिकेट करिअर बनवण्यासाठी? आता पाया असं म्हणजे तू जसं बोलला की हा पाया आहे, पण मी काय बोलतोय टेनिस क्रिकेट इज अ नर्सरी ऑफ क्रिकेट असं बोलतो. जे काय बाळकडू आहे आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये मिळू शकते. आणि टेनिस क्रिकेट चांगलं खेळल्यानंतर भरपूर काही गोष्टी तुम्ही शिकू शकतात, ज्या म्हणजे त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आजच्या टेनिस क्रिकेट मधली आव्हानं काय सांगाल याबद्दल? टेनिस बॉल क्रिकेटरला एक पर्टिक्युलर त्याचा लाईफ स्पॅन एक छोटा आहे, 4-5 वर्षाचा आहे. काय कधी इंजुरीज पण होऊ शकतात. त्या पुढे काय की जॉब्स मिळू शकतात, की इथं कॉर्पोरेट्सना पण आपण थोडंसं एनकरेज करायला काय पाहिजे, किंवा टेनिस प्लेअर तुम्ही रिक्रूट करा आणि ते टेनिस बॉलच्या टुर्नामेंट्स कॉर्पोरेट लेवलसाठी पण व्हायला पाहिजेत. जेणेकरून म्हणजे जो माणूस टेनिस बॉल खेळतोय त्याला पुढे जाऊन म्हणजे त्याचे एक लाईफ सिक्युअर्ड होईल. आणि असे सर्व चांगलं केल्यानंतर भरपूर काही एव्हेन्यूज येतात. मग त्यामध्ये कोचिंग येईल, व्हिडिओ अनालिसिस येईल, तुझे भरपूर काय अंपायरिंग येईल, मॅच रेफरीज येऊ शकतात. म्हणजे अजून एक छोटा एव्हेन्यू त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पण तयार होऊ शकतो. श्रीकांत, तुम्ही लेदर बॉल एवढं खेळलात, कुठच्या क्लब्सला तुम्ही खेळलात आणि कुठच्या मॅचेस बद्दल आम्हाला सांगाल? युनिव्हर्सिटी खेळल्यानंतर मला नॅशनल क्रिकेट क्लबला आमचे जे युनिव्हर्सिटी म्हणजे जे प्लेयर्स होते त्यांनी पण मला म्हणजे इन्व्हाइट केलं तिकडे. तेव्हापासून मी नॅशनल क्रिकेट क्लबला खेळत होतो. तिकडे माझ्याबरोबर सुनील मोरे, राजेश सुतार, इव्हन संदीप महाडकर, निलेश कुलकर्णी, कधी कधी मॅचेसला लालचंद राजपूत सर पण यायचे तिकडे. हे आम्ही सर्व, शेखर भोर, आम्ही एकत्र सर्व नॅशनल क्रिकेट क्लबला खेळलो त्या वर्षी तेव्हा. आणि तिकडून नंतर मग मी विक्ट्री सीसीला गेलो म्हणजे खेळायला. आणि मग विक्ट्री सीसीला पण मी खेळलो थोड्याशा तिकडे. तर तिकडे पण चांगले विशाल महाडिक, रमेश पवार, जयप्रकाश जाधव, इव्हन कधी कधी चंद्रकांत पंडित सरांबरोबर पण खेळलोय. पारस मांबरे पण होता, असे यांच्याबरोबर खेळलोय. आता एक आठवण एखादी म्हणायची म्हणल्यास तर तेव्हा कसं व्हायचं की यंग कॉम्रेड, मला एक अजूनही मॅच नीट आठवते, यंग कॉम्रेडची आम्ही फायनल करतो, विक्ट्री वर्सेस कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन. तर मी काहीतरी अशीच 30ला 2 विकेट गेले आणि मी चौथा गेलेलो. माझ्या समोर जयप्रकाश जाधव आमचा कॅप्टन पण होता आणि ओपनिंग बॅट्समन होता तो. त्यांनी एक चांगला म्हणजे ऑफ ड्राईव्ह केला सरळ मिड ऑफच्या हातामध्ये आणि धाव बोलला मला. आणि येस बोलून धावला. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी तो त्या बॉलरनी बॉल पकडून डायरेक्ट स्टंप हिट केला आणि जयप्रकाश जाधव तिकडे रनआउट झाला. जयप्रकाश जाधव तिकडे रनआउट झाला. येताना मला त्यांनी सांगितलं, ही आपली फायनल आहे आणि आज माझा पण स्कोर तू करायचा आहे, ते लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे तू खेळ. आणि तेव्हा थोडं असं वाटलं की हा असं आपल्याला बोलतोय, पण ते आपण एक चॅलेंज म्हणून घेतलं. आणि त्या मॅच मध्ये मी 140 रन्स केले. टुर्नामेंट आम्ही जिंकलो. तेव्हा त्या ए डिव्हिजनला बॅटिंग प्राइज मला यंग कॉम्रेड शील्डला
वाव अजून वाव. आठवड्यातली माझी एक म्हणजे चांगली लक्षात राहिलेली मॅच आहे. आम्ही कांगा लीगला वरळी क्रिकेट क्लब बरोबर काहीतरी 137 कांगा लीग मध्ये चेस करत होतो आणि ओके. 17ला आणि 17ला 5 आमचे विकेट्स गेलेले आणि त्यांना असं वाटलं की आता आपलं म्हणजे दे आर ऑन द वर्ज ऑफ विक्ट्री. पण त्या मॅच मध्ये पण मी एक 90 रन्स केले. शेवटी एक 5-6 रन्स असताना रनआउट झालो ओके. आणि ती मॅच जिंकून दिलेली आणि त्याच्यामुळे विक्ट्री सीसी जी म्हणजे नॉकआउट पासून बी डिव्हिजनला आली आणि 4 वर्ष बी डिव्हिजनला होती आणि आम्ही तिकडे खेळायला गेल्यानंतर फर्स्ट इयरच ती मग ए डिव्हिजनला प्रमोट झाली आणि दॅट वॉज. श्रीकांत, तुम्ही त्या वेळेला म्हणजे त्या एरात खेळत होतात आणि आताचा लेदर बॉलचा जो एरा आहे, ज्याच्यात IPL सारखी, इंडियन प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा आहे, तुम्हाला असं वाटतं हॅव यू मिस्ड आउट ऑन अपॉर्च्युनिटी? बघायला गेलं तर ऍक्च्युली आताच्या ज्या मुलांना आहे ना खूप अपॉर्च्युनिटी. 19 नंतर 23 आहे, 23 नंतर रणजी ट्रॉफी आहे आणि नंतर आता IPL चालू झाल्यामुळे आता भरपूर जणांना एक असा एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि चांगले चांगले लोकल प्लेयर्स पण त्यात यायला लागले. म्हणजे आपण बघितलं असेल आता माझ्या वेळेस खेळणारा प्रवीण तांबे आहे. तो आय एम व्हेरी प्राऊड टू से की त्यांनी त्याचा स्वतःचा फिटनेस ठेवून तो IPL पर्यंत गेला. असे बरोबर लोकल हिरोज भरपूर आहेत की जे जसं आता आपला बुमरा आहे तो पण डायरेक्टली मुंबई इंडियन्स मध्येच येऊन मग आपल्या इंडिया टीमला आला. म्हणजे असे ती अपॉर्च्युनिटी आहे. आणि T20 एक असा फास्ट गेम आहे. असं कधी कधी वाटते असं की आपण जरा थोडस म्हणजे आधीच्या पिढीमध्ये बॉर्न झालो होतो. पण इट ऑल हॅपन्स की नेहमी असं वाटते. पण आय थिंक वी कुड हॅव मेड इट. जर एवढे जर अपॉर्च्युनिटी असती तर एखाद वेळेस T20ला आपण म्हणजे आय कुड हॅव रिच्ड टू सम एक्सटेंट असं. पण त्याची काही खंत नाहीये असा. श्रीकांत, तुम्ही 24 वर्ष बँक ऑफ इंडियाला खेळलात आणि 24 वर्षानंतर तुम्ही MCA कडे म्हणजे कोचिंग मध्ये, सिलेक्शन मध्ये गेलात. हे ट्रान्सफॉर्मेशन का झालं, कसं झालं? नाही, 24 वर्ष मी बँक ऑफ इंडियाला खेळलो आणि म्हणजे प्राऊडली सांगू शकतो की म्हणजे 24 वर्ष मी बी डिव्हिजन मध्ये होतो, टाइम शीटच्या खेळत होतो आणि प्रत्येक 24 वर्ष मी खेळलोय बँक ऑफ इंडियाला. कोचिंग मध्ये आवड असं काय झालं की एकदा मी म्हणजे तेव्हा यंग असताना आमच्याकडे अलेक्स मेनेझिस करून एक आमचा बँक ऑफ इंडियाचा प्लेअर होता. तो आमच्याकडे वसईवरनं बोरिवलीला डॉन बॉस्कोला कोचिंग करायला यायचा. तर त्यांनी मला सांगितलं, अरे मी एवढ्या लांब आहे, तू पण जरा हेल्प करायसाठी येत जा. आणि मग मी त्या डॉन बॉस्कोला एक समर कॅम्प चालू असायचं. त्या समर कॅम्पला मी थोडासा इन्व्हॉल्व्ह झालो ऍज अ कोच म्हणून. आणि ते काय लहान लहान मुलं होती त्यांना शिकवायसाठी. पण झालं काय, त्यांच्याबरोबर शिकवता शिकवता त्या मुलांमध्ये मी जरा आय गॉट इन्व्हॉल्व्ड इन देम. म्हणजे त्यांच्यावर इन्व्हॉल्व्ह झालो. त्यांच्यात मी ते गुंतत गेलो. असं करत करत मी डॉन बॉस्कोला 12 वर्ष सलग कोचिंग केली. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से की तिकडे खूप चांगले चांगले म्हणजे स्टुडंट्स माझे झाले. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला आता सर्वात मोठा म्हणजे पॉल वलथाटी, जो तू माहिती असेल तुला, IPL खेळला. करेक्ट. त्यानंतर एक निखिल पाटील करून तो पण मुंबईला खेळलेला आहे. आणि आता लेटेस्ट मध्ये सुजित नाईक, म्हणजे सुरू नाईकचा मुलगा. सुजित नाईकचे म्हणजे सुरू नाईकचे दोन्ही मुलं होते, संकेत नाईक आणि सुजित नाईक, दोघंही माझ्याकडे होते. तर त्यातला आता सुजित नाईक आता MPL ला चांगला स्कोर करतो. मुंबईला पण T20च्या टुर्नामेंट्स खेळतोय. So here we have a special guest, a sensation of 2011 Indian Premier League Season 4, when Kings 11 Punjab were chasing 188 at that Mohali ground in front of Chennai Super Kings. And with Adam Gilchrist, this gentleman appeared as an opener and scored a blistering century. His 63 ball, 120 not out. Welcome, Paul Valtati. Paul, thank you very much for joining. Arey, absolute pleasure. Thank you. Okay, Paul. Hi, Paul. We have been talking to Srikanth on his achievements, and he just said that he has coached you at school level. I've known Jay sir for almost 25 years now, if I'm not mistaken. So if I have to go back to those years, you need to understand. We coming from Don Bosco High School, Borivali, it was a lot of hockey and football, and those kind of sports were always encouraged by our sports management, name it a school management. Even the boys over there, they were always very fond of, or rather they were very attracted to those kind of a sport. Being a Catholic school or being a Christian school, it was always hockey and football which our school excelled in.
when Jayesh sir came in as a coach, he made one thing very clear that, the cricket team needs to participate and not just be a dummy team. The management, where they said, "अरे आपका team तो जीतता नहीं है, तो क्या मतलब है डाल के entry?" So sir made it very clear that give me a couple of years, I'll get this team going ahead, and also I'll get players coming out of it. I remember one year we entered the Bagubai Kichadia final for say a school like Don Bosco Borivali was a very novel thing. So that is a very clear memory to me, where sir made it very clear that when he was fighting with the management, he was our man, and when he used to come on field, he used to be a complete taskmaster. I mean, there was no as you say in the Mumbai language, bunkers with sir. He was very clear, absolutely very clear with timings, with the attire, with your shoes, with what kind of practice you do. It used to be always very serious practice, no halla gulla fun practice. I remember very clearly, sir had that Bajaj bike of his, scooter, not bike. So there were many times sir used to park it away and then peep very, from the gate. He used to peep without us knowing, and then he used to come inside on his scooter and then catch hold of all the naughty boys. So sir was a complete taskmaster to us. And if you ask all of us who were with him all those years in our school, we still love him very much. We are very fond of him. Even now, whenever we talk about him, it always brings a smile to our faces. Tushar, I'll always tell you this, I always believed the players make coaches, These are the players who made me as a coach, that I will always remember. So if I can add something here. Yeah, if please. I can add something here. Yeah. Please go ahead. I think he was never an insecure coach, because, even nowadays and even back then, the coaches are very insecure, where they run after a player. That ye mera player hai, he's my product. But true. So even back then, as sir said this right now, that players make coaches, he was very, never insecure at all. He in fact told us, like for example, L. Vengsarkar Cricket Academy. And he said, what he said was spot on. He said that players make coaches, and he always said that if he has left an impression on any player, that player will stand up in the future and vouch for him. So me, as whatever level, I've played a lot of cricket in my life. Yes, with injuries, without injuries, I had a career about 15-20 years. So I will always vouch that, whatever cricket I learned in the initial stage is only because of this man. Thanks, Paul. Wish you all the best. Perfect. Well, thanks. Thank you. Thanks, Paul. All the best for your future cricketing endeavors, and I'm very proud of you. Thank you, sir. Thanks, God bless you. पॉल खरं बघायला गेलं ना तर माझ्याकडे ही वॉज अ रेडीमेड क्रिकेटर असं बोलू शकतो. त्याच्याकडे इनबॉर्न नॅचरल टॅलेंट होतं. मी जेव्हा हातात क्रिकेट घेतलं तेव्हा त्याला म्हणजे बॅट अशी यायला पाहिजे किंवा काय की बॉल असा पेड करा, डिफेन्स असा करा, त्याचं बेसिक्स खूप स्ट्रॉंग होतं, भरपूरच स्ट्रॉंग होतं. त्यामुळे त्याच्याकडे बाकी काय चेंजेस करण्यासारखं किंवा काय करण्यासारखं नव्हतंच. फक्त थोडंसं एक स्ट्रॅटेजिकली थोडंसं गेम मध्ये थोडंसं त्याला माझ्या मते तो पेस बॉलला खूप चांगला खेळायचा. एक इन्सिडेन्स इकडे मला सांगता येईल. तर ती मॅच मला अजूनही आठवते की DSO ची मॅच होती आणि अशीच ती 10 ओव्हरची मॅच झाली आणि 10 ओव्हर मध्ये रिझवीनी 84 रन केला, ते पण आझाद मैदानावरती. आणि त्यांच्याकडे खूपच सुंदर बॉलर्स होते आणि मॅच चालू झाली. एवढूसा छोटा आमचा बॉल, त्याला मी ओपनिंगलाच तो बॅटिंगला जायला पाठवला. मी बघितलं त्यांच्याकडे आणि ते जसे बाउन्सर मध्ये पण त्या बाउन्सरला पण त्यांनी तिकडे हुक आणि पुल केले आणि त्यांनी 84 रन केले. आम्ही जवळजवळ कधी 70 रन पर्यंत गेलो. तो मध्येच एकीकडे स्पिनर आला आणि काहीतरी जरा अग्रेसिव्ह मारायला गेला आणि आउट झाला. ते 70 रन मुळे 14 रननी आम्ही हरलो ती मॅच. तेव्हा मला समजलं की नाही, ह्या मुलाकडे काहीतरी वेगळं आहे आणि मग त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. मग मी त्याला रिकमेंड केलं की बाबा इकडून तू पुढे म्हणजे ह्या क्लबला खेळ, की तिकडून पुढे एल वेंगसरकर अकॅडमीला म्हणजे सिलेक्शन्स व्हायच्या त्यांची अकॅडमी बनवायसाठी. आणि वेंगसरकर सर खरोखरच खूप चांगलं काम करत होते. तिकडे गेल्यानंतर ते मुलांकडनं पैसे घेत नाही आणि मग ते तसं चांगलं जोपासतात. तिकडे चांगले कोचेस पण असायचे. त्यांना ते एल पेकेस अकॅडमी एवढं सुंदर ग्राउंड बनवलं, तिकडे मॅचेस खेळायला मिळायचे. आणि पुढे गेल्यानंतर रेस्ट इज हिस्ट्री. म्हणजे तो पुढे जाऊन इंडिया अंडर-19 खेळला. नो डाऊट इट इज बिकॉज ऑफ वेंगसरकर सर. त्यांनी त्यापाठी खूप मेहनत घेतली आहे.
आणि लाईक्स ऑफ मग तो पुढे जाऊन IPL खेळला. ते ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट. फक्त त्याचं एकच हे झालं की तो वर्ल्ड कप अंडर-19 खेळताना त्याला एक इंजुरी झाली, म्हणजे त्याच्या वायझर मधला बॉल त्याच्या डोळ्याला लागला आणि ती थोडीशी तिकडे तो एक मोठा ड्रॉबॅक होता. तेव्हा त्याचा एक तो सीझन गेला, त्यामुळे तो थोडासा लांब गेला. नाही तर यू वुड हॅव सीन a different Paul Valthati at this big level. Okay, so here we have Jemimah Rodrigues, the sensation of Indian women's cricket team, a top 3 player for India. Jemimah, thank you and thanks a lot for joining us. Thank you for having me. Hi, Dadakar sir, how are you? Hi. Yes. Hi. So we have been talking to your sir. So he was mentioning the players he has produced and players he has coached. So how can it be completed without Jemimah not having on the show? So Jemimah, I have few questions for you about Dadakar sir. Okay. Yes. So do you remember any inputs given by Dadakar sir to you? Yeah, I think there are many. Okay. But I think I've spent most of my time with Dadakar sir in the Mumbai team, because I've been almost like 3 seasons. He's been our coach, 2 years in the under-19, then under-23, and then also seniors. And so, so one of the most important things, that has helped me in domestic, especially being consistent, is Dadakar sir always told me that, when you go out there to bat, I'm an opener. So he said, whenever you go out there to bat, make sure you play 150 balls. He said, if you play 150 balls for a 50-over game, so he said, if you play 150 balls, you are such a batter that you'll anyhow punish the loose balls. So you don't worry about your strike rate. If you play 150 balls, minimum you'll score 150. I'm saying you'll score more than that with a better strike rate, but you'll score 150. So that has actually helped me, be consistent and apply myself on the pitch over there. So that has actually helped me, and it so happened that also I've scored 178, a double century, and so many other things. So, this is the small things at that moment that any player would like to get that advice. And, also once you follow that advice, just to see the results you get, it actually makes you so happy. And I think it made him also really happy. So was he too harsh? Was he too tough as a coach? No, never. I think he's a very sweet coach. He's always someone, I've seen, like I've been in a lot of team meetings with him, but he's always someone who'll never discourage any player. Like, no matter what big a mistake a player has made, he'll always make sure he tells them their mistakes, but tells them in such a way that it always empowers them and helps them do better in the next match, rather than, putting them down or making them lose their confidence. So he does correct, but also he gives that confidence that, that helps that player go out there and do well the next day. So I think that's one of the most important things for a coach. Great. Any message you want to give to Dadakar sir through this video? Through this video, actually, I would just like to say thank you, sir, because, working with you has actually helped me so much, and, I've got so much to learn. Not just, on the field, but also off the field, how you manage the players, and, how you make sure you get the best out of each player. Like, every time going and speaking to every player during the net session. I think, for any player, that will be so important for a coach coming up and telling you, okay, you're doing well over here, you need to get better over here, and constantly getting that push and that guidance. And honestly, I've also been supported a lot by Dadakar sir, especially, those times when I got out early and all. He always believed in me, and he always said, see, one mistake doesn't change your standard or your capacity. You're better than this, and I'm sure you won't make that mistake again in the future. So, that kind of motivation and help has always helped me, and, I've always loved working with him. So thank you, sir, for all the support, all the help, and hopefully we'll be working soon together. Yes, I'd like to add something here. I'm very proud to say that, this is because of Jemimah. There is some recognition for me. I have been, appointed as coaches for the India Green Challenge and all the things. She has been, consistently performing, and she's a very good captain as well. But I like to know, not only a captain, a very courageous captain. In the first year when I was, we were playing a last match of the league against UP, and she got hurt, and she got hurt very badly. Her nose was, literally broken, and maybe we were thinking that she would have to go for an operation. Maybe the operation ला ती जायला असं असेल म्हणून आम्ही जाणार होतो
हॉस्पिटलला. पण तिने बाहेर आल्यानंतर पहिला मला एक गोष्ट सांगितली, सर व्हॉट एव्हर हॅपन्स आय एम गोइंग टू प्ले द सेमीफायनल. म्हणजे Wow. मी सेमीफायनल खेळणार आहे. दॅट करेजियस सी इज अँड आय एम रिअली देर आर गुजबम्प्स. मला असं माझ्या अंगावर अजूनही काटा येतो. आणि आय वॉज व्हेरी प्राऊड. आणि मला माहिती होतं की तेव्हाच मला असं वाटलं की नाही, दिस इयर वी आर गोइंग टू विन दॅट चॅम्पियनशिप. अँड really these girls made me really proud, and what I am a coach as today is all because of these girls who made me a coach, you know. Thank you, Jemima. We did win that championship that year. Yeah, In we were the Ranchi. champions at the under 19 All India Super League time, Thank you, and sir. we want to see you on the big screen more and more, and performing at the highest level, which makes us proud also as well. Yes, Thank sir. you. Thank you so much. Thank you for Yeah. everything. Thanks, Jemima. Thank you very much for joining. So keep India flag high and tall all the time. Yes, thank you. Thank you so much for having me. Thank you. श्रीकांत, प्राऊड फिलिंग. एवढे चांगले स्टार्स तुम्ही दिले, आम्हाला स्वतःला खूप प्राऊड फील होत. तुमचं काय म्हणणं आहे या स्टार्स बद्दल, या तुमच्या स्टुडंट्स बद्दल? येस, आय एम व्हेरी प्राऊड. म्हणजे असं गर्व वाटतो की आपले म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन मिळते कोचिंगचं ना. ते सॅटिस्फॅक्शन आहे की आपला मुलगा कुठेतरी वरती जाऊन खेळतोय आणि नंतर तो आपलं नाव घेतो. ह्याचं एक सॅटिस्फॅक्शन, एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असते. अँड दॅट इज व्हॉट इज कोचिंग ऑल अबाउट. वन ऑफ द अचीवमेंट एज अ कोच काय सांगा? अचिव्हमेंट एज अ कोच म्हणजे मी आय वॉज इन बँक ऑफ इंडिया आणि मी एक VRS दिली. आय हॅड सम पॅशन फॉर कोचिंग आणि मी सोडून कोचिंगच्या ह्याच्यासाठी VRS दिली. आणि मी कोचिंग करत असताना मला मुंबई अंडर 19 गर्ल्सच्या टीमसाठी मला म्हणजे मी सिलेक्ट झालो आणि अपॉइंट केला MCA. तर पहिल्याच वर्षी अंडर 19च्या ऑल इंडिया टुर्नामेंटला ते 4 वर्ष आपण म्हणजे जिंकलो नव्हतो, आपण क्वालिफाय होत नव्हतो, पण आपण त्या वर्षी फायनलला क्वालिफाय आणि आपण चॅम्पियन झालो. ऑल इंडिया सुपर लीग टुर्नामेंट आपण Wow. नॅशनल चॅम्पियन झालो. वेस्ट झोनची एक टीम बनते ज्याच्यामध्ये बरोडा, मुंबई, आपली गुजरात आणि महाराष्ट्र असे ह्या 5 टीमची एक टीम बनते, वेस्ट झोनची टीम. त्या वेस्ट झोनच्या अंडर 19 टीमला मला सिलेक्ट म्हणजे कोच म्हणून सिलेक्ट केला. आणि तेही आम्ही त्या वर्षी फायनल, तिकडेही जेमिमा कॅप्टन होती, तिकडे तिने सुंदर रन केले. ती जिंकलो म्हणून आम्हाला अंडर 23ला मी वेस्ट झोनची, मला तेव्हा वेस्ट झोन चालायचं अंडर 23चा, म्हणून Okay. अंडर 23चा वेस्ट झोनचा कोच केला. तेही वर्ष म्हणजे त्याच वर्षी आम्ही अंडर 23 पण आम्ही जिंकलो. म्हणजे त्या वर्षी लागोपाठ म्हणजे ज्या 4 टुर्नामेंट्स होत्या, 4ही टुर्नामेंट आम्ही चॅम्पियन होतो. दॅट इज Wow, वन ऑफ wow, माय wow, wow. कोचिंग अचिव्हमेंट्स. Great, great. आणि माझ्या पहिल्याच वर्ष स्टेट लेवल कोचिंग मध्ये, त्यामुळे जरा म्हणजे एक ऍज अ रेकग्निशन ऍज अ कोच ऍट द हायेस्ट लेवल असतं, ऍटलिस्ट इन विमेन्स क्रिकेटमध्ये मला मिळालं. श्रीकांत, तुम्ही सर्व रोल क्रिकेटमध्ये केलेले आहेत. म्हणजे यू हॅव बीन अ टेनिस बॉल प्लेयर, यू हॅव बीन अ लेदर बॉल प्लेयर, यू हॅव बीन अ सिलेक्टर ॲट MCA लेवल, यू हॅव बीन अ कोच. सगळ्यात सोपं काम कुठचं आहे? सर्वात सोपं काम असेल तर ते स्वतः खेळणं. म्हणजे जर मी टेनिस बॉल खेळते स्वतःवरती, कारण तो एक आपल्यावरती जो कॉन्फिडन्स असतो की मी येस आय कॅन मेक माय टीम विन. ओके. आणि ह्याच्यातच एक उपप्रश्न आहे. तुम्ही आता म्हणालात, या चौघांपैकी जास्त सॅटिस्फाय करणारं काय, जास्त समाधानकारक काय? समाधानकारक म्हणजे सर्वात सॅटिस्फाईंग असेल तर याच्यामध्ये कोचिंग आहे. ओके. की येस, आपण म्हणजे एखाद्या मुलाला लहानपणापासून बघतो, त्याला आपण बॅट धरण्यापासून शिकवलेलं असते आणि तो जाऊन कुठेतरी खेळतो. आणि आय ऑलवेज बिलीव्ड गुरुपेक्षा शिष्य श्रेष्ठ असतो. कारण तो शिष्य जर वरती खेळला तरच तुमच्या गुरुचं नाव होऊ शकते. हे तुम्हाला एक उदाहरण तर माहिती आहे की सचिन तेंडुलकर खेळला म्हणून आपले गुरु रमाकांत आचरेकर सर होते, त्यांचं नाव एवढं मोठं झालं. तर ऑलवेज कोचिंग मध्ये एक सॅटिस्फॅक्शन आहे की येस, माझा मुलगा पुढे पुढे खेळतोय. श्रीकांत, आपण आता रॅपिड फायर मध्ये जाणार आहोत. तुम्हाला बुलेट प्रश्न येणार आहेत. एका शब्दातली उत्तरं हवी आहेत तुमच्याकडून. युअर फेवरेट बॅट्समन? ऑफकोर्स अवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इन लेदर बॉल क्रिकेट. आणि तसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघायला तर उमेश मांजरेकरला मी खूप एक चांगलं स्थान देईन त्याच्यामध्ये. युअर फेवरेट बॉलर? फेवरेट बॉलर according to me was the great West Indian Michael Holding with his swift action and bowling.
आणि आमच्या याच्यामध्ये एक दीपक शाह होता, जो नर्मदार्जुनला खेळायचा. ही वॉज द बेस्ट बॉलर आय हॅव सीन. युअर फेवरेट कॅप्टन? माय फेवरेट कॅप्टन ऑफकोर्स आपल्या इकडेच्या लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्याला आपण आता फॉलो करू शकतो असं मला तरी वाटतं की MS धोनी. आणि पण आमच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आमचा महेंद्र इंगळे वॉज द बेस्ट कॅप्टन आय हॅव एव्हर सीन अँड आय लर्नड अ लॉट. म्हणजे जे ट्रिक्स ऑफ द ट्रेड आहे ना क्रिकेटचे, ते सर्व त्याकडनं आम्ही शिकलोय. मोस्ट जेंटलमन क्रिकेटर यू हॅव कम अक्रॉस? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सांगितलं तर रमेश नार्वेकर. श्रीकांत, युअर बेस्ट अपोनंट टू प्ले? Best opponent to play in tennis ball cricket, it was Matchless Cricket Club. In leather ball cricket was MIG. श्रीकांत, तुमचं हॅपीएस्ट मोमेंट ऑन द फील्ड? On the field, as a coach, it was the All India Under-19 Super League National Championship at Ranchi. That was my happiest moment of the life. थँक्यू व्हेरी मच श्रीकांत दादरकर, आम्हाला जॉईन करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आलात आणि आमच्या बरोबर गप्पा मारल्यात त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. थँक्यू तुषार फॉर रिमेंबरिंग मी, म्हणजे असं माझी आठवण ठेवल्याबद्दल. आणि टेनिस क्रिकेटला थोडंसं तू थोडीशी त्याला एक चांगली एक प्लॅटफॉर्म देतो आणि ते त्याच्या म्हणजे इम्प्रुव्हमेंटसाठी किंवा ते वाढण्यासाठी तू जे प्रयत्न करतोय तसे तू करत राहावे. आणि मला असं वाटतं की पुढे जाऊन टेनिस क्रिकेट ला एक चांगले दिवस पण येतील असं माझं प्रांजळ मत आहे.